सगळेच प्रमुख नेते मंडळी आदरणीय व्यासपीठ म्हणजे सगळ्यांचं नाव घेतलं तर कोणाच तरी नाव राहायचं आणि मग माझं नाव का राहिलं असं झालं कारण सगळेच आपण एका कुटुंबातले आहोत. पाठीमागा आवाज येतोय का माझा? मोबाईल घेतलेल्यांना आवाज येतोय का मागे? तर कोळ्याची सभा संपून इकडे याला थोडासा रस्ता करता असल्यामुळे वेळ लागला, पण मी एक प्रमुख आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एकदा बैठक बोलवावी आणि थोडंसं आपलं विचार मंथन होणं अत्यंत गरजेचं आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चितपणानं मतदान कोणत्या विषयावरती करायचं आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या लक्षात येईल की 2014ला तुम्ही सगळ्यांनी खिंड लढवलेली माणसं आहात. तुम्ही सगळे सैन्य हे खिंड लढवलेला. त्यावेळी वाडा विरुद्ध गावगाडा अशी आपली लढाई होती आणि निश्चितपणानं वाडा विजय झालेला होता आणि म्हणजे वाडा विजय झाला, पण गावगाडा त्या ठिकाणी वाड्याच्या छातीवरती पाय रोवून उभा राहिलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. सामान्य माणसं होती आपल्याबरोबर, ना कोण आमदार होता ना कोण जिल्हा परिषदचा सदस्य होता. आणि ती लढाई त्यावेळी आपण म्हणलं होतं की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई. ठीक आहे, ASF हा काही महत्वाचा भाग नाही, पण त्या काळामध्ये आपण पिण्याच्या पाण्याच्या योजनांना सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये गती दिली. मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला मताचा अधिकार पहिल्यांदा आपण दिला. त्यावेळी मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा आपण निर्णय त्या काळामध्ये घेतला. शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय त्या काळामध्ये ऐतिहासिक आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने घेतला. मागेल त्याला येतोय आवाज, मागा आवाज येतोय ना? मागल त्याला आपण त्या काळामध्ये शेततळ दिलेलं होतं. जातोय मागा आवाज भरपूर. मागल त्याला त्या काळामध्ये शेततळ देण्याचा आपण कार्यक्रम हातामध्ये घेतला. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या खात्यावर वेगवेगळ्या योजनेचा थेट लाभ देण्याचा त्या काळामध्ये निर्णय झाला. आता काही असलं तर डायरेक्ट पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होतील. आपल्याकडे ऊसाचा पट्टा कमी आहे, परंतु त्यावेळी साखरेची किंमत 31 रुपये आपण मागणी केली. पहिल्यांदा साखर कारखान्यांनी 31 रुपयाच्या खाली प्रति किलो साखर विकायची नाही हा पहिला ऐतिहासिक निर्णय त्या काळामध्ये आपल्या काळामध्ये झाला. आणि त्यावेळी आपण मागणी केली की इथेनॉलला तुम्ही 10% 20% परमिशन द्या आणि इथेनॉल निर्माण करण्यासाठी चालना द्या. आणि म्हणून इथेनॉलचं प्रोजेक्ट देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिले. त्याचा फायदा निश्चितपणानं ऊस उत्पादक शेतकऱ्याला झाला. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कडधान्य निर्माण झालेलं होतं. मग गहू, हरभरा असेल, तूर असेल, मका असेल, आणि ते धान्य खरेदी करण्याचा एक मोठा कार्यक्रम त्या काळामध्ये राबवला गेला. कारण मक्याचे भाव पडलेले होते, हरभऱ्याचे भाव पडलेले होते, सोयाबीनचे भाव पडलेले होते. ठेवायला गोडाऊनामध्ये धान्य जागा नव्हता. त्यावेळी आपण ज्यांनी खरेदी केंद्रावरती धान्याची नोंद केलेली आहे पण खरेदी धान्य होऊ शकलं नाही, त्याला क्विंटलला 1000 रुपये अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यावेळी घेतला. कांद्याचा भाव पडल्यानंतर कांद्याला आपण त्या काळामध्ये अनुदान दिलं. दुधाचे दर पडल्यानंतर दुधाला त्यावेळी 5 रुपये अनुदान दिलं. आताही दुधाचे भाव पडले, 5 रुपये अनुदान दिलं. त्याच्यामध्ये अडचणी आहेत, मला शेतकऱ्यांनी सांगितल्या, पण त्याही अडचणी त्या अटी आता आम्ही शिथिल करायला मी 28 तारखेला मुख्यमंत्री माझ्याकडे येणार आहेत. त्या सगळ्या अटी मी शिथिल करायला लावणार आहे की जेणेकरून तो पैसा शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे. शेवटी आपण सगळी काम करतो ते गावगाड्यातल्या कष्ट करणाऱ्या माणसासाठी काम करतो. आता प्रश्न आहे, या निवडणुकीमध्ये आपण मतदान
ते रणजित नाईक निंबाळकरांना देतो म्हणजे कुणाला देतो? आपलं मतदान हे नरेंद्र मोदींना जाणार आहे. या देशाचं नेतृत्व कुणी करावं यासाठी ही खऱ्या अर्थानं निवडणूक आहे. एक भाग आपल्या लक्षात घेऊया आपण. आता चाचा चांगले बोलले, परंतु तुम्ही मला सांगा, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, परंतु 70 वर्ष जम्मू काश्मीर भारताचं का स्वतंत्र याच्यावर 70 वर्ष वाद हा युनोमध्ये होता, जागतिक संघटनेमध्ये गेलेला होता. परंतु नरेंद्र मोदींनी 370 कलम हटवलं आणि सांगितलं जम्मू काश्मीरचा झेंडा वेगळा असणार नाही, जम्मू काश्मीरचा झेंडा हा तिरंगाच असेल आणि जम्मू काश्मीर हे भारताचं आहे. अरे 70 वर्षामध्ये हा निर्णय कुणी घेऊ शकला नाही. चीन आपल्या अंगावर आला, चीनला मागं दाबलं, संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्यांचं जाळं चीनच्या आपल्या बॉर्डरवरती, पाकिस्तानच्या चीन बॉर्डरवरती उभा केलं. का? तर आपल्यावर कुणी वाकडी नजर करून बघता कामा नये, देश सुरक्षित राहिला पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी घेतली. आपण एक बारकाईनं लक्षात घेऊया, 2014च्या पूर्वी रस्ते कसे होते, आपण कसा चालत होतो, आता रस्ते कसे झाले. अरे रस्त्यांचं जाळं या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. प्रत्येक माणसाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून पाणी योजनेला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं गती दिली. संडास मिळालं पाहिजे प्रत्येकाला, संडासला अनुदान दिलं. शेतकऱ्याला विहीर काढायची आहे, 4 लाख रुपये आता विहीर काढायला अनुदान केलं. त्याच्या पुढं जाऊन शेतकऱ्याच्या खात्यावर यापूर्वी 1 रुपया येत नव्हता, पण आता वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावरती 12,000 रुपये पहिल्यांदा 70 वर्षामध्ये यायला लागलं. 12,000 पहिल्यांदा यायला लागलं. गॅस वगैरे ह्या वेगवेगळ्या योजना राबवल्या, गरिबांना धान्य मोफत दिलं, ह्या वेगळ्या गोष्टी. परंतु एका बाजूला नरेंद्र मोदी, याला काय लेकरं बाळं नाहीत, याला काय उद्योग उभा करायचं नाहीत. खरंच तो फकीर माणूस आहे. मी परवा म्हटलं की पंतप्रधान पद हे ज्या दिवशी ते त्या पदावरून खाली येतील त्या दिवशी हा माणूस खऱ्या अर्थाने हिमालयामध्ये तपस्या करायला जाईल. एवढा निष्प्रय व्यक्तिमत्व या देशाला नरेंद्र मोदीच्या रूपानं आपल्याला लाभलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आमचं मत नरेंद्र मोदीला द्यायचं आहे. आज काय झालंय या मतदारसंघामध्ये, त्यांच्या दृष्टीनं नरेंद्र मोदी महत्वाचा नाही, माझा वाडा शाबूत राहील का, मजबूत राहील का, आमदार क्या, खासदार क्या, मंत्रीपद आमच्या वाड्यातच आली पाहिजे ती. अरे नरेंद्र मोदी त्यासाठी काम नाही करत. 18 पगड जातीसाठी खऱ्या अर्थानं हा माणूस त्या ठिकाणी काम करत आहे. एक लक्षात घ्या, करोनाची महामारी आली, पहिल्यांदा करोनाची लस ही भारतामध्ये तयार झाली, भारतामध्ये. आणि भारतातल्या 140 कोटी जनतेला मोफत लस देण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हा नरेंद्र मोदीने राबवला. मोफत लस दिली, केवढा मोठा कार्यक्रम, जगाला लस दिली मोफत. आपले मुख्यमंत्री रेमडेसिवीर देऊ शकले नव्हते त्या काळात, ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेक लोक मयत झाले. रेल्वेनं ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला. म्हणजे खऱ्या अर्थानं हा माणूस देशासाठी काम करत आहे. एका बाजूला बांगलादेशातून लाखोच्या संख्येनं तिकडचे लोक आपल्याकडे आले. काँग्रेसवाल्यांनी त्यांना रेशन कार्ड दिलं, मतदानाचा अधिकार दिला. अरे भारतातल्या माणसांना संरक्षण द्यायच्या ऐवजी मतपेटीवर डोळा ठेवून तुम्ही बांगलादेशातल्या लोकांना या ठिकाणी मदत करत बसला. आता तुम्हाला शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये माहीत असेल, प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये माढा मतदारसंघामध्ये आलं.
अगदी महाशिवराजची जी उपेक्षित गावं होती त्या सगळ्या गावांना आज शेतीला पाणी देण्याच्या बाबतीमधला ऐतिहासिक निर्णय झाला, काम सुरू झालं। सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पाण्यासाठी प्रधानमंत्री सिंचाई योजनेतला पैसा इकडे आला। आता मला सांगा, निंबाळकर नाही आले आणि विरोधातला उमेदवार निवडून गेला, तो काय प्रधानमंत्र्यापाशी जाईल? प्रधानमंत्री त्याचं ऐकतील? आणि म्हणून मला शांत विचारानं तुम्हाला सांगायचं आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ते कुणाचं घरानं मोठं करायला आणि बारकं करायची निवडणूक नाही। या देशाला नरेंद्र मोदींच्या रूपानं एक कणखर प्रधानमंत्री देण्याची ही निवडणूक आहे। पवार साहेब, आता मी वरच्या पातळीवरती काम करतो। अजितदादा, आपण म्हणतो अजितदादा आले, हे काय सजासजी झालं नाही। पवार साहेबांनी सरकारबरोबर याचा निर्णय घेतलेला होता। दिल्लीला जाऊन बसले, मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी कसं बनवायचं ठरलं, कुणाला मंत्री करायचं ते बी ठरलं, कुणाला खाती काय काय द्यायची ते बी ठरलं। पण अमित शहाजींना आणि मोदींना माहीत नाही हे बियाणं कसं आहे, कारण हे बारामतीचं बियाणं आपल्यालाच माहीत आहे। त्यांना वाटलं हे खरं बोलतं या, आणि तिथनं ठरवून आलं। अजितदादाला म्हणले शपथविधीला मी पहिल्यांदा पाठवून देतो आणि दादाचा एकट्याचा शपथविधी होईल, परत सभागृहामध्ये विश्वासदर्शक ठराव पास होईल आणि मग म्हणले मंत्रिमंडळ बनवायचं। त्यांना वाटलं हे खरं बोलतं या। अजितदादा मी सकाळी शपथविधीला पाठवायचा निर्णय झाला, संध्याकाळी राष्ट्रपती राजवट हटवली, अजितदादानं शपथविधी घेतला आणि ह्या गड्यानं गबाळ बांधलं बाजूला आला। मी त्यात नाहीच। म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो की शेतावरची पाखरं हाणायला आपण माच्या करतो आणि त्याच्यावर आपण पाखरं हाणणारा माणूस लगोरी घेऊन बसतो, गोपन घेऊन। पाखरं गेली की मालक कंस कापून आणतो। तसं राष्ट्रपती राजवट ही त्या शेतावरची पाखरं होती। पवाराला माहीत होतं हे जर शेत कापून आणायचं असेल तर पाखरं आणायला लागतील। मग पवारांनी काय केलं, अजितदादाला पाखरं आणायला पाठवून दिला। तिने तसंच राष्ट्रपती राजवट काढून टाकली आणि मग ह्याने लगेच सरकार बनवायचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निर्णय घेतला। हे सगळं कटकार असतात या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आतापर्यंत पवार साहेबांनी उभा केलं। आणि म्हणून आता फार 400च्या वर जागा देशातून 100% येणार आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वेगळा विचार करून चालणार नाही। 4 जूनला ज्यावेळी देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार, जनता रस्त्यावरती नाचायला लागणार, त्या दिवशी आपल्यालाही आपल्या अंगावर गुलाल पडला पाहिजे की या देशाचा पंतप्रधान ठरवायला मी सुद्धा एक मतदान दिलेलं आहे, मी सुद्धा तिथे योगदान दिलं, ही भावना आपल्या मनामध्ये आली पाहिजे। अगदी मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की राम मंदिर हा वाद आणि मशीद हा वाद 70 वर्ष झालं काँग्रेसला ठेवला होता। मार्ग काढला, मशिदीला जागा दिली एका बाजूला। 70 वर्ष राम मंदिर होऊ शकलं नाही, परंतु वाद मिटवला आणि रामाचं मंदिर सुद्धा नरेंद्र मोदींनीच उभा केलं, म्हणून आपण जय श्रीराम म्हणू शकतो। अरे केवढं मोठं काम केलं या माणसानं। एका बाजूला दुसरं मी तुम्हाला उदाहरण ज्यावेळी एक लढाऊ विमान पाकिस्तानमध्ये आपलं भरकटलं, खाली पडलं, अभिमन्यू नावाचा लेफ्टनंट वैमानिक विषयवाला तो पाकिस्तानला सापडला। पण मी तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदींनी 8 दिवसाच्या आत सही सलामत अभिमन्यूला आपल्या भारताच्या भूमीमध्ये आणला।
आणि म्हणून आता पवारांची आघाडी आहे, त्यांनी सांगावं आम्ही पंतप्रधान कुणाला करणार आहे. अरे तुमच्याकडं नवराच नाही आणि तुम्ही बाशिंग बांधून लग्नाला हळद लावून उभा राहिला या. अरे अक्षदा टाकायच्या कुणावर, अक्षदा नेमक्या टाकायच्या कुणाकडे. म्हणजे नवरा नसणार ही वराड आहे. आणि म्हणून असल्या रणक्या वराडामध्ये आपल्याला सामील व्हायचं नाही व्हायचं. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं आपल्याला बारकाईनं विचार करून खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे. आता एकंदरीत लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. त्यांची इंडिया आघाडी आहे, त्यांची भारताची आघाडी आहे योगानं. आणि मग भारत विरुद्ध इंडिया. तर आता आपल्याला भारताला यात विजय करायचा आहे. एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला मी देईन. हे सांगतात मुस्लिम खतरे में है, संविधान खतरे में है. अरे या देशामध्ये नरेंद्र मोदी आल्यापासून एकही दंगल होऊ शकली नाही. या देशामध्ये हज यात्रेला मोदी आल्यानंतर पूर्वी जेवढे लोक जात होते, अनुदान मिळत होतं, त्याच्या दुप्पट अनुदान देण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. दुसरं उदाहरण घेता येईल आरोग्याचं. प्रधानमंत्री आरोग्य योजना 5 लाख रुपयेपर्यंत गोरगरिबाला मोफत आरोग्य देण्याची पहिली योजना या देशामध्ये कुणी सुरू केली असेल तर ती नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. 5 लाख रुपये राज्य सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना 5 लाखापर्यंत. अरे सामान्य माणसाला मोठा आजार झाला तर संकट वाटायचं, पण आज आम्हाला 5 लाख रुपये जर आम्हाला गोरगरिबाला आरोग्यासाठी मिळत असतील तर अजून काय करावं. आज पवार साहेबांचा जाहीरनामा आला, त्यात म्हणले की आम्ही स्वतंत्र शेतकऱ्यांच्यासाठी आयोग स्थापणार. मग तुम्ही 60 वर्ष सत्ता भोगत होता, स्वामीनाथन आयोग स्वीकारा म्हणून आम्ही सांगत होतो, त्यावेळी काय गुरं राखत होता का. आणि आता म्हणे शेतकऱ्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणार. अरे किती लबाड बोलणार आहे तुम्ही, किती दिवस तुम्ही लबाड बोलणार. अजित दादा बाहेर आलं ते बी कटळून गेलं, कारण हे म्हातारं किल्ली घराची कमरेला बांधूनच हिंडायला लागलं. आता बापाचं चप्पल पोराच्या पायात आल्यावर पोराला वाटेल का नाही घर चालवावं. दादा त्या किल्लीला लोंबकाळत बरेच दिवस राहिलं. लक्षात आलं ही म्हातारं करदुड्याची किल्ली काही सोडायला तयार नाही. मग अजित दादा घर घेऊन पळालं. वाईट काय आहे त्याच्यात, घर घेऊन पळालं. मग आता म्हातारं म्हणतं मी एकटा आहे. अरे एकटा कुठं आहे, आता शांत बसावं खाटल्यावर, वय झालं या. पण बिचारं ग बसायला तयार नाही. काड्या करण्यामध्ये एक नंबर काड्या करण्यामध्ये. आणि आता महाशिरतचे उमेदवार आलेले आहेत, ते म्हणत आहेत की आम्हाला विकास करायचा आहे. अरे एवढ्या वर्ष तुमच्यात मंत्रिपद होतं, बांधकाम मंत्रिपद होतं. अरे बांधकाम मंत्रिपद असल्यावर तूप सांडलं तर रस्त्यावरनं भरता आलं पाहिजे, असं रस्तं तुम्हाला 40 वर्षात खाता असून करता आलं नाही. अरे ते नरेंद्र मोदींनी केलेले आहे, नाही तुम्हाला करता आलं. बरं आता भाजपनं तुम्हाला काही दिलं नाही का. विधान परिषदेची आमदारकी दिली ना तुम्हाला. तुमचं कारखान्याचं सगळं बोंगचाळ वाचवलं की, सगळं वाचवलं या. तुमचं पतसंस्थेचं गबाळ वाचवलंय की. एवढं सगळं केल्यावर सुद्धा समाधान नाही. मला वाटतं अरे तुमच्या घरातला सोडून दुसऱ्याला उमेदवारी दिली असती तर आम्ही म्हटलो असतो खरंच तुमचा अन्याय झालाय आणि दुसऱ्यासाठी काम करताय. कधीतरी दुसऱ्याच्या अंगावर बी गुलाल पडून दे की. किती दिवस वाड्यावर गुलाल पडायचा.
आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जो फकीर माणूस आहे, ज्याला स्वतःचं घर नाही, अशा नरेंद्र मोदीच्या अंगावरती गुलाल पडला पाहिजे, नरेंद्र मोदीच्या अंगावरती गुलाल पडला पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. कुणाला एखाद्या व्यक्तीला खासदार करण्यासाठी ही निवडणूक नाही, देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. तुमच्या एक लक्षात येईल, सगळ्या जगभर युद्धाचा वणवाय, युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललेलं होतं. आपले भारतीय तिथं अडकून पडलेली होती. आपली लेकरं बाळं मेडिकलसाठी युक्रेनमध्ये गेलेली होती. तिकडनं व्हिडिओ करून ते पाठवत होते की बाहेर संपूर्ण बंबारी चालली आहे, रॉकेटचा मारा चाललाय, आम्हाला खायला अन्न नाही, आम्ही कसा तर जीव मुठीत धरून बसलूया, आम्हाला माई देशामध्ये घेऊन जावा. नरेंद्र मोदींनी रशियाला सांगितलं, युक्रेनला सांगितलं, माझ्या मायभूमीतले लोक, माझ्या हिंदुस्थानातली तरुण पोरं त्या ठिकाणी युद्धाला सामोरे गेलेले आहेत, संकटात सापडलेले आहेत. 1 हप्ता 7 दिवस युद्धबंदी घोषित करा, मला माझी लेकरं माझ्या भारतामध्ये आणायची आहेत. रशियानं आणि युक्रेननं अरे युद्ध थांबवलं आणि नरेंद्र मोदीला सांगितलं तुमची लेकरं तुम्ही घेऊन जावा. अरे ही कुणाची हिंमत आहे? अरे जग ज्या माणसाचा शब्द ऐकतं, महासत्ता ज्या माणसासमोर सलाम करतात, असा माणूस आम्ही पंतप्रधान पदावरती नाही ठेवायचा, तर नेमकं आम्ही पंतप्रधान पदावरती ठेवायचं कुणाला? आणि म्हणून ही निवडणूक निश्चितपणानं देशाला दिशा देणारी ही निवडणूक आहे. जगाचं नेतृत्व आज खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी करत आहे. मी इथं सगळी तरुण पिढी आहे. पूर्वीच्या काळामध्ये आमचा प्रधानमंत्री अमेरिकेला गेला, चीनला गेला, जपानला गेला, कधी माहीत होतं का? कधी गेलं कधी आलं आपल्याला काही माहीत नव्हतं. एवढंच याचं टी व्हीवर किंवा काय, जपानच्या दौऱ्यावरती आपले पंतप्रधान हिंदुस्थानचे गेले आणि करार केले आणि घरला निघून आले. पण पहिला प्रधानमंत्री आहे अमेरिकेत जर गेला तर लाखो लोक तिरंगा झेंडा हातात घेऊन अमेरिकेमध्ये सुद्धा उभा राहतात, स्वागत. अरे जगामध्ये आमचा तिरंगा झेंडा फडकवत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना जागरूकपणानं मतदान करायचं. हवा बिवा काही सुद्धा नसते, ते व्हॉट्सअपवर ह्याच्यावर येतं, काय काय भानगड नसते, ते खरं नसतं. उगाच माणसं म्हणते ही जी हवा आहे ती जी हवा आहे. व्हॉट्सअपवर फेसबुकवर अजिबात जायचं नाही. मतं कोण देणार? आपण देणार. ते का व्हॉट्सअप फेसबुक देतं आहे का मतं? त्यामुळे तिकडं लक्ष द्यायचं नाही. ती सोशल मीडिया आता सगळ्या पक्षांनी सगळ्यांनी भाड्यावर लावलेलं असतो. मग ह्याचं तोडायचं, थोडं भाषण काढायचं, त्याचं थोडं काढायचं, मग निम्माच भाग दाखवायचा, मग ते म्हणायचं ते असं बोललाय, भावना दुखावल्या. त्या कुठं भावना दुखावल्या? भावना दुखवायला काय बिलबिलीत चालू हृदय, अंगठा दाबला की आत घुसतंय, तसं काही नसतं की भावना काही भानगड नसते. याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि म्हणून निश्चितपणानं प्रचाराची यंत्रणा बऱ्यापैकी सुरू ठेवा. मी तुला राहुल सांगतो, तुम्ही म्हणते माळशिरसमधनं 1.25 लाखाचं लीड मिळणार. अरे मला माहिती आहे, मी निवडणूक लढवल्या, माळशिरसमध्ये त्यांना 40,000पेक्षा जास्त लीड मिळू शकत नाही. अरे माळशिरसमधली जनता काय गुलाम आहे? ज्यांनी माळशिरसला पाणी जे देऊ शकले नाहीत 60 वर्षामध्ये, अरे जे साखर कारखाने शेतकऱ्यांचे होते, शेतकऱ्यांनी शर्च करून शंकरराव मोहिते पाटलांच्या पाठीशी त्या शेतकरी उभा राहिला. अरे ते कारखाने तुम्ही मोडून खाल्ले. आणि मग कशासाठी माळशिरसमधली जनता तुमच्या पाठीशी? माळशिरसल्या जनतेला तुम्ही शेतीला पाणी देऊ शकला नाही, कशासाठी तुमच्या मागणं जनता येईल? बरं, भारतीय जनता पक्षानं काय दिलं नाही? आमदारकी दिली. आता काय राहिलं? तर मंत्रिपद राहिलं. तर मग तुम्हानीच का? तुम्हाला मंत्रिपद दिली, आमचा नंबर खावा याचा? आमचा बी आला पाहिजे का नाही? आला पाहिजे.
का नाही? दीपक राऊचा आला पाहिजे का? आमच्या वळच येऊ द्यायची नाही. म्हणजे आमदारकी बी आमान द्या, खासदारकी बी आमान द्या, जिल्हा परिषद बी आमान द्या, बँक बी आमान द्या, कारखाना बी आमान द्या, कोंबड्या बी आमानी द्या, दूध संघ बी आमानी द्या, आणि आम्ही काय वड्याला जाऊ? अरे आम्हाला बी दिलं पाहिजे का नाही मला? आणि भारतीय जनता पक्षानं सर्वसामान्य माणसाला नेतृत्व देण्याचं काम खऱ्या अर्थानं या देशामध्ये आणि राज्यामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसवर म्हणतात पक्ष फोडलं, पक्ष फोडलं. पवार साहेबांना काय आतापर्यंत थोडी घरं फोडली? किती घरं फोडली? शिवसेना पहिल्यांदा कुणी फोडली? पवार साहेबांनी फोडली. शेका पक्ष या महाराष्ट्रातला कुणी संपवला? पवारांनी संपवला. जनता दल या महाराष्ट्रातला कुणी संपवला? पवारांनी संपवला. अरे तुम्ही काय शिल्लक ठेवलं नाही? मी अनेक वेळा म्हणलो, क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष कोण? तुम्हीच. साखर महासंघाचा अध्यक्ष कोण? तुमचाच. द्राक्ष बागायतदार संघाचा अध्यक्ष कोण? तुमचाच. कुस्ती महासंघाचा अध्यक्ष कोण? तुमचाच. कबड्डी संघाचा राज्याचा अध्यक्ष कोण? तुमचाच. मुंबई ग्रंथालयाचा अध्यक्ष कोण? स्वतः पवार साहेब. अरे किती हाणायचं? त्याला काय माफ आहे का नाही? आणि वर्ण म्हणते ती आमचा अन्याय झाला. होय झाला अन्याय, तेवढा आबाळ राहिलंय घ्यायचं, तेवढं घ्या. कशाचा अन्याय झाला? आणि म्हणून या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना बनवायचं आहे, म्हणून आपण काम करायचं. आता प्रत्येक समाजाला भारतीय जनता पक्षानं न्याय दिला. कोण म्हणतं न्याय दिला? मला शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता, मला आमदार केला, महादेवरावला आमचे आमदार मंत्री केलं, आठवले साहेबांना गाणी म्हणीत, कविता म्हणीत दोंडाव मंत्री केलं. खरंय खरंय गाण्यावर मंत्री झाला. कविता करत करत मंत्री. मैं बन गया सदाभाऊ घर गया. का झालं नाही मला सांगा? चला अजून काय द्यावं? आणि मला काय काय गडी म्हणते ती. तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यायला पाहिजे होतं? मसरण गया दिलं, एवढं भरपूर दिलं. माझ्या दृष्टीनं मला काय दिलं हे महत्वाचं नाही, गावगाड्याला काय दिलं, समाजाला काय दिलं हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. अरे आपल्याला मिळालं याच्यात समाधान मांडलं पाहिजे. आमच्या विनायक मेटेला 2 डाव आमदार केलं. आमचं जानकर जरा रुसून इकडं तिकडं पळायला लागलं तर त्याला बोलवून आणलं. कुठं राहतंय तिथं उभा राहा. मोदी स्वतः त्याच्या सभेला आलं आणि मोदीनं मोठ्या मनानं सांगितलं महादेव जानकर हा माझा भाव आहे. भाव यार हे सांगायची दानच लागते. पण महादेवरावला ते म्हणावं लागल. गाडीत पवाराच्या बसलं आणि तिकीट त्यांचं घेतलं. ते बी हुशार आहे. पहिल्यांदा पवाराला कळलं की ढाको मारणारा गडी मिळाला. अरे राम शिंदेला तिकडं आमदार केला, गोपीचंद पडळकरला आमदार केला. अरे बहुजन समाजातली माणसं राम सातपुतेला केला. आता त्या सातपुतेला म्हणते आम्ही पार्सल घालणार. तुम्ही घालवायच्या अगोदरच गेलं, ते घालून त्याचं झालं, ते आमदार बी झालं. आता खासदार बी होतं या. म्हणजे ह्याचा अर्थ आपण या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी विचार करून खऱ्या अर्थानं एका चिकाटीनं ताकदीनं कामाला लागा. आता मी तुम्हाला सांगतो, रात्री 4ला झोपली. 2-3 दिवस झालं 3-4. माझ्याकडे 3 मतदारसंघ आहेत. उदयन महाराजांच्याकडे जायचं आहे, मला कोल्हापूर मतदारसंघ दिलाय, आमचा हातकणंगले मतदारसंघ दिलाय, आणि परत धावत पळत, कारण माडा ही माझी कर्मभूमी आहे. खऱ्या अर्थानं मी चळवळीमध्ये काम करत असताना राजकारणाच्या पटलावरती जर मला जन्माला कुणी घातला असेल तर ते माळा लोकसभा मतदारसंघातील जनतेनं मला जन्माला घातला. माझी लायकी इथवर पोचण्याची खरंच नव्हती. तुम्ही
वटा भरून मला दान दिलं म्हणून मला कुणीतरी सन्मान दिला. तुम्ही जर मला वटा भरून दान दिलं नसतं तर मला कोण सन्मान देणार आहे, कोण मला विचारलं. परंतु मी तुम्हाला ठामपणानं सांगेन, मी आमदार झालो, मंत्री झालो, मी माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चळवळीचं वृद्ध असलेला बिल्ला मात्र छातीवरनं काढला नाही. मी मात्र बोलत शेतकऱ्याची भाषाच राहिलो, सरकारमध्ये असू किंवा सरकारमध्ये नसू. दुधाचे भाव पडल्यानंतर आमचं सरकार आहे म्हणून मी थांबलो नाही. शेतकऱ्यांना घेऊन मी रस्त्यावरती आलो आणि दुधाच्या प्रश्नावरती कराडपासून सातारापर्यंत मी पायी यात्रा काढली आणि उन्हात मी चालत राहिलो. कारण महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाला न्याय द्या, कांदा उत्पादकाला न्याय द्या, कापूस उत्पादकाला न्याय द्या. तुमच्या परिसरातला मी आमदार असताना डाळिंबवरती सुद्धा गेल्या रोग आल्यानंतर राहुलनं ते मला सांगितलं, भाऊ मांडायला लागते. मी सभागृहामध्ये डाळिंबाच्या प्रश्नावरती सुद्धा त्या ठिकाणी आवाज उठवला. याचं कारण की आपण मातीतून आलोय. मला एक आठवण सांगायला इथं हरकत नाही. आबा आमदार होते, मी मंत्री होतो आणि आबानी सांगोला तालुक्यातल्या काही गावचा पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रश्न लावला होता आणि लक्षवेधी होती. मी राज्यमंत्री, माझं आणि आबांचं संबंध चांगलं आणि पहिल्यांदा आबांच्या प्रश्नाला मी सामोरे जाणार होतो. आणि आमचा कॅबिनेट मंत्री हुशार लोणीकर साहेब, त्यांना माहीत होतं की आबा आता खोड्यात घालतोय. तिने मला सांगितलं, उद्या माझं फार मोठे कार्यक्रम लागलेले आहेत मतदारसंघामध्ये आणि भाऊ माझं विमान चार्ज आहे आणि लक्षवेधी किरकोळ आहे, तुम्ही सांगून टाका. आबा म्हणते ती त्या पद्धतीनं निर्णय केला जाईल. मला बी वाटलं तेवढं सांगितलं की जमून जातं या. त्यांना मी जावं म्हणलं. संध्याकाळी 8 वाजल्या तरी लक्षवेधी आली नाही. पुढच्या लक्षवेधीवर चर्चा. मी 5-6 वाजता आबाला जाऊन भेटलो. आबाला म्हटलं सोमवारी लक्षवेधी घेऊया, शनिवार रविवार सुट्टी आहे. म्हटलं 8ला मला रेल्वे आहे, मला गावाकडं जायचं आहे, उद्या कार्यक्रम आहेत, एक पत्र देता का तुमचं. मला आबा म्हणले, मी माझ्या आयुष्यामध्ये माझा प्रश्न पुढं ढकला असं सदाभाऊ कधीही पत्र दिलं नाही, तुम्हीच पत्र द्या आणि तिने ढकललं तर मी जाऊ. मी अध्यक्षाकडे गेलो. अध्यक्षाला म्हटलं मी असं पत्र देतो. मला म्हणले सदाभाऊ तुम्ही अडचणीत येचीला, मंत्र्याला माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून वेगळा तुमच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणतील आणि तुम्हाला माफी मागावी लागेल. मग परत आबाकडे गेलो. आबा म्हणलं अध्यक्ष असं म्हणते, तुम्ही पत्र द्या. मी नाही देऊ शकत. आबा लघवीला बाहेर गेले. बाहेर गेल्यावर मला वाटलं आबा आता गेलं कटळून, म्हणून मी बाहेर आलो आबाला हुडकायला. पिये म्हणले जरा बाथरूमला जाऊन येतो. म्हणजे 9 वाजता लक्षवेधी आली, पण आबा 9 वाजेस्तोवर रात्रीच्या सभागृहामधनं हल्ले नाही. आणि त्यावेळी 1.5 तास सांगोल्याच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती चर्चा झाली. आणि शंभू तुम्हाला आठवत असेल, मी आबाला सभागृहामध्ये शब्द दिला की या योजनेला पैसा तरी देऊ. आबा म्हणायचे देऊ नको, नेमकं तुम्ही करणार कसं सांगा. मी सांगितलं आबा सांगोल्यामध्ये मी पंचायत समितीमध्ये येतो आणि पाण्याच्या प्रश्नावर आढावा बैठक लावतो आणि त्या ठिकाणी कामाला गती देण्याचा आदेश देतो आणि लागल तो पैसा मंजूर करण्याचा माझा शब्द आहे. आणि तिथं आल्याबरोबर मी योजनेला मान्यता देतो. आबाने त्याच्यावर मान्यता दिली. मला म्हणले सदाभाऊ तुम्ही शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते आहात, आम्ही एकाच वंशाचे आहोत, पण तुम्ही याची वाट बघतो. मी मात्र 15 दिवसाच्या आत सांगोल्याचा दौरा लावला, पंचायत समितीमध्ये बैठक घेतली आणि आबांनी जेवढ्या योजना सामोरे ठेवला त्याच्यावर दिवसभर चर्चा केली. आणि संध्याकाळी इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं की सांगोल्यामध्ये बसून मी पाणी योजनेला मंजुऱ्या दिल्या आणि सह्या त्या ठिकाणी केल्या. त्याचं कौतुक सभागृहामध्ये आबांनी केलं. दुसऱ्या अधिवेशनमध्ये म्हणले पहिला मंत्री असा आहे की शब्द नुसता दिला नाही तर तो माझ्या मतदारसंघामध्ये आला, माझ्याबरोबर बसला, लोकांच्यावर चर्चा केल्या आणि त्या प्रश्नाला न्याय दिला. शेवटी चळवळीतले
मातीतली माणसं तिथं गेली तर आपली भाषा निश्चितपणानं बोलत असतात. आणि म्हणून ही निवडणूक ही कुणाला मोठं करायसाठी नाही, ही निवडणूक कुठली घराणी सजवायसाठी नाही, ही निवडणूक देशाचं भवितव्य कुणाच्या हातात द्यायचं याच्यासाठी ही निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते आहात, मी हात जोडून विनंती करेन, वेळ कमी आहे, तुम्ही सगळे कामाला लागा. नरेंद्र मोदींची सभा मला वाटते माळशिरसलाच आहे, 30 तारखेला सभा आहे. आणि तुम्ही सभेचं सुद्धा सगळं नियोजन मोठ्या ताकदीनं करा. प्रमुख कार्यकर्त्यांनी यंत्रणा निश्चितपणाने हातात घ्या. मग अजून 1-2 सभेला मोठ्या येऊन जाईल. मोदी सभेला आलंच पाहिजे. मोदी सभेला या नाही, मोदी साहेबांच्या सभेला येऊन वेळ ही करण्यापेक्षा माझ्या तिकडं 2-3 सभा होते. मी दुसऱ्या सभेला असं निश्चितपणानं या ठिकाणी येऊन जाईल. आजची ही बैठक 2 दिवसात तातडीनं जमवली, पण तुम्ही सगळी मंडळी प्रेम करणारी खरोखर एवढ्या मोठ्या संख्येनं आला, तुम्हाला धन्यवाद द्यावं तेवढं थोडं आहे. अहो नाही कोण थांबत आता 10-11 वाजेस्तोवर 12 वाजेस्तोवर, तो जमाना आता संपलेला आहे. परंतु आपण सगळी जीवाभावाची माणसं आहोत, आपण एकमेकावरती प्रेम करणारी माणसं आहोत. मी मंत्री असताना माझ्याकडं आलेला माणूस कधीही बिनजेवता गेला नाही. मी आल्यानंतर त्याला विचारपूस केली, बाबा कुठून आला. माझ्या काळामध्ये दवाखान्याचा पेशंट आजही कुणालाही मोठ्या दवाखान्याचा प्रॉब्लेम असला तर मी निश्चितपणानं तिथं काळजी घेत असतो. मला ज्यावेळी सरकारी बंगला मिळाला सुनीलराव, मी कधीच पळगाव झोपलो नाही. मी सतरंजी टाकायचा आणि गावाकडनं वाकाळ घेऊन गेलो होतो. वाकाळच कांबरली. मला अनेक जणांनी म्हणले, भाऊ मंत्री झालाय वाकाळ का पांघरताय, तर मी म्हणलो माझा जन्म गोधड्यातच झाला आणि मला गोधड्यातच जायचं आहे, म्हणून मी म्हणलो खाली जमिनीवर झोपतो. त्याच्या आज अखेर मी नेहमी जमिनीवर झोपतो. अरे आपल्याला जिथून आपण वर आलोया त्या मातीला आयुष्यामध्ये कधीही विसरता निश्चितपणानं कामा नाही. आणि म्हणून पवार साहेब काही येऊन भावनिक करल, अमुक करल, मला असं झालं काय नाही, तिने लय जणाची घरं फोडली, याची द्या याची डोळा. भगवान बी चांगला आहे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. म्हाताऱ्याला डोळ्या देखत सगळं बघायला लावलं या. आता गड्याला नातवाची काळजी लागली या, म्हणून ते एवढं पळायला लागलंय. निवडणूक झालं की ती बी गबाळ घेऊन इकडंच येणार आहे. आम्हाला माहीत आहे त्यांचं काय ठरलं या. ते काही खरं नाही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आपण या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी थोडंसं पायाला भिंगरी बांधून काम करूया. मला वाटतं निंबाळकर साहेब आता या ठिकाणी 10 मिनिटामध्ये पोचतील. ते तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतील, कारण मला तुम्हाला भेटून त्यांना भेटून पुन्हा बसून पुन्हा मला रात्रभर प्रवास करायचा. उद्या सकाळी पहिली सभा माझी 9 वाजता आहे. म्हणजे भारत चव्हाण आम्ही झोपतो 3-4 तास. लक्षात आलं का? तर निश्चितपणाने राहिलेले दिवस कमी आहेत, 10-12 दिवस आहेत. 7 तारखेला मतदान आहे, 5 तारखेला प्रचार थांबणार आहे. मोदी साहेबांची बी सभा तुम्ही मोठी करा. अजून काही वेगवेगळ्या सभा तुम्हाला तालुक्यामध्ये लागतील. मला वाटतं काही कार्यकर्त्यांना, त्याच्या आता बंद करा का आपण, काही कार्यकर्त्यांना